Hello students, how are you doing? I hope you all are doing great. Let's start today's lesson. In today's lesson, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परमिशन विषयी बोलणार आहोत. मॅम, may I go to toilet? हे सेंटेन्स हे सेंटेन्स आपण सगळ्यांनीच यूज केलाय. जेव्हा आपण स्कूल मध्ये होतो तेव्हा आपण टीचर कडून परमिशन मागण्यासाठी हे सेंटेन्स यूज करत असतो. परमिशन मागण्यासाठी ही खूप सोपी आणि सिंपल असं परमिशन मागण्याचं हे वाक्य आहे. मे आय गो टू टॉयलेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची परमिशन जर आपल्याला इंग्लिश लँग्वेज मध्ये मागायची असेल तर ते आपण कसे मागणार. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या व्हिडिओ नंतर तुम्ही कुठेही कुणाची परमिशन घेऊ शकता, तेही एकदम इझिली. सो रेडी. पण त्याआधी मला एक इथं छोटीशी मिस्टेक मॉडिफाय करायची वाटते, ती म्हणजे आपण जसे की स्टार्टिंगला एक्झाम्पल बघितलं, मॅम मे आय गो टू टॉयलेट. पण तुम्ही खूप मुलांना असं विचारताना ऐकलं असेल, बघितलं असेल की मॅम कॅन आय गो टू टॉयलेट. तर कुठलं बरोबर आहे, मे आय गो टू टॉयलेट और कॅन आय गो टू टॉयलेट? तर मे आय गो टू टॉयलेट इज राईट वन. का? कारण कॅन आय हे आपण ॲबिलिटी साठी यूज करत असतो. मे आणि कॅन मध्ये खूप छोटासा डिफरन्स आहे, तो म्हणजे मे आपण परमिशन साठी यूज करत असतो आणि कॅन आपण हे ॲबिलिटी साठी यूज करत असतो. तर जेव्हा तुम्ही विचारतात की मी टॉयलेट जाऊ शकतो का, तर ऑब्विसली तुम्ही जाऊच शकता. तुमच्याकडे 2 पाय आहेत, तुम्ही चालत जाऊच शकता. तुमच्याकडे ॲबिलिटी आहे पण तुमच्याकडे परमिशन नाही आहे. म्हणून कॅन आय गो टू टॉयलेट हे विचारण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून काय विचारणार, मे आय गो टू टॉयलेट. ओके, क्लिअर. तर कॅनचा यूज तेव्हाच करा जेव्हा क्वेश्चन ॲबिलिटीचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या ॲबिलिटी बद्दल डाऊट असेल, तेव्हा तुम्ही कुणाला विचारत असणार तेव्हा तुम्ही कॅनचा यूज करू शकतात. सो मे इज द बेटर वर्ड फॉर परमिशन्स. तर अजून काही एक्झाम्पल्स बघूया, जसे की मे आय गो टू टॉयलेट, मी वॉशरूम जाऊ शकतो का, मी टॉयलेट जाऊ शकतो का. त्याचप्रमाणे मी आत येऊ शकतो का, हेही तुम्ही यूज केलं असेल. मे आय कम इन. त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारायचं असेल मी फॅन ऑन करू शकतो का, तर तुम्ही फक्त विचारू शकतात मे आय स्विच ऑन द फॅन. तर जेव्हा आपण हे पॅटर्न यूज करत असतो तेव्हा आपली परमिशन आपल्याला परमिशन भेटायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हे पॅटर्न यूज करा. त्याच्याने आपली जो कॉन्फिडन्स आहे, आपली लँग्वेज आहे, आपले मॅनर्स आहेत, हे खूपच चांगले वाटत असतात. तर आता मे आय तर आपण बघितलंच, पण मे आय सोडून सुद्धा अजून असेच मे आय सारखे खूप सारे पॅटर्न्स आहेत, ते यूज करून आपण परमिशन मागू शकतो. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर दुसरा पॅटर्न जो आपला आहे तो म्हणजे डू यू माइंड इफ आय. म्हणजे काय, तुम्हाला काही हरकत तर नाही ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. जसे की आपण आपल्या मित्राकडे गेलेलो असेल आणि आपल्याला त्यांचा वॉशरूम यूज करायचा असेल, तर तेव्हा तुम्ही विचारू शकतात डू यू माइंड इफ आय यूज युअर वॉशरूम, डू यू माइंड इफ आय यूज युअर टॉयलेट. किंवा तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, मी तुझा कम्प्युटर बघू शकतो का, तुझा कम्प्युटर यूज करू शकतो का. तर तेव्हाच सुद्धा तुम्ही बोलणार डू यू माइंड इफ आय यूज युअर लॅपटॉप, यूज युअर कम्प्युटर. राईट. तर यामधून तुम्ही कुठले पॅटर्न यूज करणार आहात ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तर तुम्ही बघतच आहात, पण व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जे आपण पॅटर्न शिकतो आहोत, मे आय गो टू किंवा डू यू माइंड इफ, अजून पुढे आपण 2-3 पॅटर्न अजून शिकणार आहोत. तर हे पॅटर्न यूज करून एक सेंटेन्स नक्की बनवा आणि ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर आपण बघत होतो डू यू माइंड इफ म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, तुम्हाला काही हरकत नाही ना. हे जेव्हा आपल्याला कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही हे पॅटर्न यूज करून फक्त काय करायचंय, तुम्हाला हे पॅटर्न यूज करायचंय आणि त्याच्या मागे काय करायचंय, एक सेंटेन्स लावायचंय. जसं की मी तुझा मोबाईल बघू शकते का, डू यू माइंड इफ आय सी युअर फोन. किंवा मी तुझा मोबाईल घेऊ शकते का, डू यू माइंड इफ आय टेक युअर मोबाईल किंवा टेक युअर फोन किंवा यूज युअर फोन. या पद्धतीने तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॅटर्न आहे इज इट ऑल राईट. म्हणजे काय की तुम्हाला हे योग्य असेल का, हे ठीक असेल का. जसं की फॉर एक्झाम्पल, हे योग्य असेल का, मी तुमच्या बाजूला बसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा सुद्धा तुम्ही विचारू शकतात इज इट ऑल राईट इफ आय सीट हिअर. किंवा इज इट ऑल राईट इफ आय यूज युअर वॉशरूम. किंवा इज इट ऑल राईट इफ आय ईट दिस. मी हे खाईल तर हे योग्य असेल ना.
अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला विचारायचं असेल तेव्हा तुम्ही बोलू शकता इज इट ऑल राईट इफ आय ईट धिस, किंवा इज इट ऑल राईट इफ आय यूज युअर वॉशरूम. आपले मुलं असतील किंवा आपले भाऊ बहिणी असतील तर त्यांचा रूम क्लीन केला आपल्याला त्यांना आवडत नाही, तर तेव्हा जर आपल्याला त्यांना विचारायचं असेल हे ठीक असेल का, हे योग्य असेल का जर मी तुझा रूम क्लीन केला तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांची परमिशन घेण्यासाठी हे यूज करू शकता इज इट ऑल राईट इफ आय क्लीन युअर रूम. तर इथपर्यंत आपण 3 पॅटर्न शिकलो, मे आय, डू यू माइंड इफ आय किंवा इज इट ऑल राईट. तर हे 3 पॅटर्न तुम्ही इंग्लिशमध्ये परमिशन मागण्यासाठी यूज करू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचंय, हे पॅटर्न लावायचं आणि त्याच्या मागे एक सिंपल सेंटेन्स लावून द्यायचंय. जसं की आपण फक्त बोलत असतो स्विच ऑन द फॅन, त्यापेक्षा जर आपण असं बोलू मे आय स्विच ऑन द फॅन, मी फॅन ऑन करू शकते का, किंवा तुम्हाला काही हरकत तर नाही ना मी फॅन ऑन केला तर, डू यू माइंड इफ आय स्विच ऑन द फॅन, किंवा इज इट ऑल राईट इफ आय स्विच ऑन द फॅन. तर अशा पद्धतीने इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्ही कुठेही कुणाचीही कुठल्याही सिच्युएशन मध्ये हे पॅटर्न यूज करून परमिशन मागू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा आणि हे पॅटर्न जे आपण शिकलो त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी मला कॉमेंटमध्ये प्रत्येकाने एक सेंटेन्स बनवून दाखवा. मी तुमच्या कॉमेंट चेक करत असते. सो प्लीज डू नॉट फॉरगेट टू कॉमेंट अँड लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि हो मी तर विसरलेच, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीने खूप सोप्या भाषेत मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते जेणेकरून तुमची जी इंग्रजीची भीती आहे ती पडावी म्हणून. थँक्यू सो मच.